अजित पवार साहेब यांचा घात झाला तर शरद पवार हे बोलत का नाही? गूढ रहस्य काय आहे? अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला हे जनतेला माहित नाही, पण शरद पवार हे बोलून का नाही राहिले? दाल में कुछ काला आहे का शरद पवार साहेबांनी अजय दादाला लपून ठेवलं असेल? काय म्हणून बा प्रश्न हा पडून राहिला की अजित पवार साहेब यांचा घात झाला की अपघात झाला जनतेपर्यंत येणं हे गरजेचं आहे, जेणेकरून प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर याचं तुम्ही जगापर्यंत आणि भारताच्या कार्यकर्त्यापर्यंत जे अजितदादा प्रेम करणारे त्यांच्यापर्यंत हे गूढ रहस्य समोर मांडा. पण मला हे समजत नाही शरद पवार साहेब अजितदादाबद्दल का बोलत नाही? काय आहे, का बोलत नाही? कुठेही पाहिलं तर शरद पवार साहेब बोलत नाही. का बरं बोलत नाही? शरद पवार कुठलाही विषय मांडत नाही अजित पवार साहेबांचा, काही नाही. का बरं? काय वाटतं तुम्हाला? का शरद पवार साहेब लपवून राहण्याचा प्रयत्न चालू आहे? कारण शरद पवार हे बलाढ्य माणूस आहे, राजकारणातले एक योद्धा आहे, तर हे बोलत का नाही? अरे त्यांचा एक पुत्र चालला गेला, त्यांचा घात झाला की अपघात झाला, याच्यावर ऑब्जेक्शन उचलून राहिले शरद पवार. का बरं? भरपूर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल, ते डाऊट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजित पवार साहेबांवर प्रेम करत असाल तर मला हे समजत नाही शरद पवार साहेब कुठलाही कमेंट का करत नाही? अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, फक्त रोहित पवार साहेब फक्त अजित दादाचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करत आहे. पत्रकार परिषद मध्ये कॉन्फरन्स घेऊन जनतेपर्यंत सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, शरद पवार साहेब का नाही करत आहे? काय दाल में कुछ काला आहे का? काय आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे. अजित पवार साहेबांचा घात झाला, अपघात झाला, त्यांचा मर्डर झाला, कसा केला, काय केला, कुठलीही छाननी न करता, कुठली ना काही गोष्टी करता फक्त अपघाताची छाननी करत आहे, घाताची छाननी करत नाही आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, शरद पवार साहेब चुप काय आहे, का बोलत नाही? तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. अजित दादाचा पक्ष आणि रोहित पवार साहेबांचा पक्ष हे एकत्र येणार होते. मग एकत्र येणार होते तर मग तुम्ही विचार करा या गोष्टीचा. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. मग असं का झालं की अजितदादाचा घात होऊन 1 ते 2 महिने झाले तरी शरद पवार साहेब कुठलाही कमेंट करत नाही, कोणी काच्या बद्दल बोलत नाही. अजितदादाचा घात झाला की अपघात झाला कुठलीही न कमेंट करता चुप राहतात. का बरं? कारण 1 महिना झाला, अजितदादाचा जीव जाऊन 1 महिना झाला. VSR कंपनीवर आता CID CBI चौकशी करत आहे म्हणते. मग करत आहे, त्याचे प्लेन उडणार नाही. आता VSR कंपनीचे प्लेन उडणार नाही, त्याची बंदी आलेली आहे. छान वाटलं मला हे ऐकून. पण गोष्ट हे काय, शरद पवार हे व्यक्ती हे राजकारणातला बलाढ्य असतानाही अजित पवार साहेबाबद्दल का वक्तव्य करत नाही? काय असं काय वाटतं तुम्हाला शरद पवार साहेब का बोलत नाही? अरे अजित दादा यांचा पुत्र होता ना शरद पवार, पुत्र सारखाच होते ना, मित्र होते ना, लेकरावानी होते नाही काय? पुत्रावानी होते, मित्रावानी होते, लेकरावानी होते ना. मग शरद पवार कुठलीही कमेंट ना करता, काही बोलत नाही की बाबा अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला, कुठलंही वक्तव्य करत नाही. का करत नसल? तुम्हाला ठाऊक आहे का? नक्की कमेंट करून सांगा.
महिना झाला अजितदादाला मरून, महिना झाला. फक्त सीबीआय सीआयडी अपघाताची चौकशी करत आहे, घाताची चौकशी करत नाही. मी त्यांना काही म्हणत नाही, पण गोष्ट काय आहे, गोष्ट हे आहे की अजितदादांचा घात कसा झाला, कसा नाही. तुमच्या मनातलं कमेंट आहे दादा, नक्की कमेंट करून सांगा का शरद पवार साहेब बोलत का नाही. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.